या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे। जीवनाच्या सर्व क्षेत्रात सच्चेपणा आणि कायद्याचे पालन करेन, लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही। सर्व कामे प्रामाणिकपणे आणि पारदर्शक पद्धतीने करेन, जनहितासाठी कार्य करेन अशी प्रतिज्ञा घेऊन भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती करण्याच्या उद्देशाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत ताराबाई सभागृहामध्ये दक्षता जनजागृती सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला। सालाबादप्रमाणे 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह साजरा केला जातो। कोल्हापूरमधील लाचलुचपत विभागाच्या वतीनं IEC रथ तयार केला असून त्याद्वारे लाचलुचपत विभागाकडे तक्रार कशी द्यावी याबाबत वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची माहिती व त्यांची उत्तरे देण्यात आली आहेत। तसेच हा चित्ररथ कोल्हापूर जिल्ह्यातील 12 तालुक्यांमध्ये विविध जत्रा, यात्रा, मोठे बाजार अशा पद्धतीने गावोगावी जाऊन जनजागृती करणार आहे। त्या गाडीवरती जनजागृतीपर जिंगल्सही वाजवल्या जाणार आहेत। तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं रेडिओ FM द्वारे जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारे जनतेला भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत आवाहन करण्यात येत आहे। सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा आणि सत्यनिष्ठा याबद्दलच्या दृढ निश्चयाचे बळकटीकरण करण्यासाठी नागरिकांच्या सहभागाने हा सप्ताह साजरा करण्यात येतो। यावेळी सप्ताहाचे बोधवाक्य भ्रष्टाचाराला नाही म्हणा, राष्ट्रासाठी वचनबद्ध व्हा असं आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने यावर्षी सरकारी आणि निमसरकारी कार्यालयात दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे। या सप्ताहासाठी 6 जणांची टीम सर्व विभागात जाऊन हँडबिल वाटप करून नागरिकांना भेटून भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत माहिती देणार आहे। विभागाच्या भ्रष्टाचार निर्मूलन मोहिमेत नागरिकांनी देखील सहभागी होऊन लाचेची मागणी करणाऱ्यांची माहिती विभागाला द्यावी असं आवाहन कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे। तसेच लाच विरोधी तक्रार देण्यासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही असं आवाहन पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे यांनी केलं आहे। शालेय विद्यार्थ्यांसाठी भ्रष्टाचार निर्मूलन या विषयावर आधारित निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। शिक्षण विभाग प्राथमिक, माध्यमिक व उच्च प्राथमिक यांना याबाबत माहिती दिली आहे। या स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांना बक्षिसाचं वाटपही करण्यात येणार आहे। जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबरोबर भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतली। यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, उपजिल्हाधिकारी अश्विनी जिरंगे, उपजिल्हाधिकारी विवेक काळे, उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे, जिल्हा प्रशासन अधिकारी नरेंद्र मुतकेकर, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, तहसीलदार स्वप्नील पवार हे उपस्थित होते। राज्यातील सहकारी आणि खाजगी दूध संघ यांना किमान गाय दूध दर निश्चित करण्याबाबत निर्देश शासनाने दिले असूनही गोकुळ दूध संघाने गायीचे दूध खरेदी दरात कपात केली आहे। शासन परिपत्रकाप्रमाणे गुणप्रतीच्या गाय दुधाकरता किमान ₹34 प्रति लिटर या दरात शासन मान्यता देण्यात आली आहे। तसेच सदरचे दर विनाकपात दूध उत्पादक शेतकरी यांना अदा करणे अभिप्रेत असून सदरचे दर हे दिनांक 21 पासून अंमलात आणले आहेत। हे निर्देश दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होऊ नये याकरता लोकहितास्तव करण्यात आले आहेत। गोकुळ दूध संघाचे काम कायद्याच्या विरोधात सुरू असून त्याची सरळ या निर्देशाची पायमल्ली केली जात आहे। शासनाने निर्देश दिल्याप्रमाणेच कपात गाईच्या दुधात दर ₹34 करण्यात यावा असं असतानाही गोकुळ संघाची मनमानी कशासाठी? गोकुळ दूध संघ हा शेतकरी दूध उत्पादक यांचा आहे की संचालकांचा? काही दिवसामागे 20 लाख लिटर दूध संकलन करण्यासाठी काही कोटी रुपये खर्च करून विस्तारीकरण करण्यात आलं व त्याचबरोबर नोकरी भरती सुद्धा करण्यात आली। एवढं होऊन सुद्धा संकलन फक्त 14 लाख लिटर दूध होत आहे। म्हणजे दूध संघाचे धोरण चुकीचे आहे। यामुळे साधारणतः 5.50 लाख शेतकरी यांची फसवणूक होत आहे।
तरुणांनी कर्ज काढून गाईच्या गोठ्याचे प्रकल्प राबवलेले आहेत. या कपातीमुळे ते कर्जाचे हप्ते फेडू शकत नाहीत. त्याचे काय करायचे? याच दूध संघाचे नेतृत्व करणारे माननीय नामदार हसन मुश्रीफ हे कॅबिनेट मंत्री आहेत आणि त्यांच्याच दूध संघात शासनाने दिलेल्या निर्णयाची पायमल्ली कशी होते याचा त्यांनी खुलासा करणं गरजेचं आहे. सत्ताधारी संचालक गप्प आहेत हे आम्ही समजू शकतो, पण या महत्त्वाच्या शेतकरी संबंधाच्या विषयावर विरोधी संचालकांनी तोंडाला कुलूप का लावले आहे? अध्यक्षांनी व त्याच्या सर्व सहकार्यांनी या गंभीर बाबीचा विचार करून गाईचा दूध दर शासनाच्या निर्देशाप्रमाणे ₹34 देण्यासंदर्भात तातडीने विचार करावा. तसेच जर का गोकुळ दूध संघ शेतकऱ्यांना योग्य दर देण्यासंदर्भात टाळाटाळ करत असेल तर शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावं. या सर्व बाबींचा गांभीर्यपूर्वक विचार करावा. अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपल्याला जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी संजय पवार, विजय देवणे, रविकिरण निंगवले, सुनील मोदी, राजू यादव, सागर पाटील, संतोष चौगले, तानाजी आगरे, भरत आमटे, जीवन पाटील, विराज पाटील, धनाजी जळवी, धनाजी यादव, विशाल सूर्यवंशी, विशाल देवकुळे, अभिजित पाटील, विनोद खोत, पोपट दांगट, दिलीप साळुंके, मंजित माने, सरदार तिप्पे, भगवान पाटील, कृष्णात कदम, बाजीराव पाटील, दिनेश परमार, दत्ताजी टिपुगडे, विवेक काटकर, बाजीराव जाधव, अवधू साळुंके, हर्षल सुर्वे, शशिकांत बीडकर, महेश उतुरे, प्रतिज्ञा उतुरे, शांताराम पाटील, प्रसाद कुलकर्णी, सुरेश पवार, प्रशांत पवार, रणधीर पाटील, पवन तोरसकर, प्रकाश पाटील हे उपस्थित होते. कोल्हापूरमधील शनिवार पेठमध्ये राहणारी वैदेही सचिन गाडवे या 12वीतील विद्यार्थिनीने NCC रत्नागिरी युनिटमधून राष्ट्रीय पातळीवरील INS शिवाजी लोणावळा येथे आयोजित कॅम्पमध्ये सीमनशिप या विषयात सिल्वर मेडल मिळवले आहे. ती D.D. शिंदे सरकार कॉलेजची विद्यार्थिनी असून सध्या ती 12वीमध्ये शिकत आहे. विद्यार्थ्यांना विविध विषय अंतर्गत बोट पुलिंगी, सीमनशिप, सेमोफोर, सिव्हिल सब्जेक्ट, पिंग बोट, रिगिंग, लाईन, आर्या असे विषय घेऊन नेव्हल NCC मधून राष्ट्रीय कॅम्पसाठी D.D. शिंदे सरकार या कॉलेजने संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. या परीक्षा दिल्यानंतर ते नेव्हीमध्येही जाऊ शकतात. या यशानंतर तिचं स्वागत करण्यात आलंय. यावेळी पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील, पंचगंगा बँकेचे दीपक फडणीस, राजाराम कारखान्याचे प्रकाश चेतनीस, रिलायन्स समूहाचे सत्यजित भोसले उपस्थित होते. मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरातील दसरा चौकात सकल मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन सुरू आहे. मराठा आरक्षण टिंगणी ही राज्यभर पेटली आहे. मराठा समाजाने सर्व राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. या सगळीकडून पाठिंबा मिळत आहे. राज्यभर पोस्टर, फलक तसेच सभा यांनाही बंदी घातली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील काही काँग्रेस आमदारांचे सर्व राजकीय कार्यक्रम ठिकठिकाणी सुरू आहेत. हे सर्व स्थगित करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापुरातील काही काँग्रेस आमदारांनी सर्व राजकीय कार्यक्रम स्थगित करून आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी जिल्ह्यातील ज्येष्ठ आमदार PN पाटील, राजूबाबा आवळे, जयश्री जाधव यांची उपस्थिती होती. सतेज पाटील म्हणाले, आताच झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत मराठा समाजाच्या फारसं काही हाताला लागलेले नाही. वास्तविक आजच्या या दिवसाची महाराष्ट्रातील मराठा जनता उत्सुकतेने वाट पाहत असताना मंत्री उपसमितीच्या बैठकीत काहीच ठोस निर्णय झालेला नसल्याचं दिसून आलं आहे. वास्तविक केंद्र शासनाकडे जाऊन याबाबत आवश्यक प्रक्रिया पार पाडण्याऐवजी महायुती शासन हा प्रश्न प्रलंबित ठेवण्याच्या मानसिकतेत आहे असं दिसतंय. गेले काही दिवस राज्यभर आंदोलन पेटलं असताना काही ठोस जाहीर न करणे ही एक प्रकारची मराठा समाजाची फसवणूक आहे. या प्रश्नी राज्य सरकार 100% अपयशी ठरले आहे. आमदार PN पाटील म्हणाले, विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून त्यामध्ये चर्चा करून निर्णय घ्यावा. केंद्र शासनाने घटना दुरुस्ती करून अधिकार द्यायला हवेत. यावेळी एक मराठा लाख मराठा अशा जोरदार घोषणा देऊन मराठा आरक्षणाला सर्वांनी पाठिंबा जाहीर केलाय. दिवाळीनंतर कांद्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरात कांद्याचे उत्पादन चांगले होते, त्यामुळे दर 8 ते 22 रुपये किलो होता. पण यावर्षी पावसाळी हंगामातील 4ही महिने पाऊस कमी झाला, त्यामुळे नवीन कांदा लागण करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा अडथळा निर्माण झाला. यामुळे ऑक्टोबर महिन्यात नवीन कांदा आवक होऊ शकली नाही. सध्या शेतकऱ्याकडे साठवणीचा कांदा बाजारात आवक होत आहे, त्यामुळे दरात वाढ होत आहे. नोव्हेंबर महिन्यात नवीन कांदा येईल अशी शक्यता आहे, पण विहीर नदीच्या पाण्यावरील हा कांदा असल्याने उत्पादकाला मर्यादा येणार आहे. त्याचा परिणाम आवकेवर होण्याची शक्यता आहे. यातून दर थोडे कमी होतील, पण मागील वर्षापेक्षा हे दर जास्त असतील असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. कोल्हापूर बाजार समितीत दररोज 40 ते 50 ट्रक कांदा आवक होत आहे. नवरात्र उत्सवानंतर कांद्याच्या मागणीत वाढ होत आहे, परंतु त्या प्रमाणात पुरवठा कमी आहे. त्याचा परिणाम दरावर झाला आहे.
मराठा आरक्षणासाठी राज्यात मोठा लढाव परत चाललाय. मनोज जरांगे पाटील हे सध्या उपोषण करत आहेत. त्यांच्या या तिसऱ्या टप्प्यातील उपोषणाला आजचा 6वा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालवत चालली आहे. त्यांच्या भेटीसाठी आरोग्य सेविका पोहोचल्या. यावेळी जरांगे पाटील यांना उपचारांची गरज असल्याचं त्यांनी म्हणलं. पण हे सांगत असताना त्या आरोग्य सेविकेला आपलं अश्रू रोखता आलं नाही. त्यांना रडू कोसळलं. रडत रडत त्यांनी मनोज जरांगे यांना उपचाराची गरज असल्याचं म्हणलं. मी इथं जीव देईन, माझ्या भावाला इलाज केल्याशिवाय मी घरी जाणार नाही. ठरवलं तर सरकार बैठक घेऊन निर्णय घेऊ शकतं, पण सरकार तसं करत नाही आहे. सरकारला माझ्या भावाला सिरियस करायचं आहे. सरकार मनोज जरांगे पाटील यांना असं निश्चित पडलेलं बघू शकतं, पण मी माझ्या भावाला असं बघू शकत नाही, असं म्हणत त्या रडू लागल्या. आमदार अपात्रता दिरंगाई प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. आजही सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांचं वेळापत्रक फेटाळलं. तसेच अत्यंत कठोर शब्दात राहुल नार्वेकरांवर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सादर केलेल्या नव्या वेळापत्रकावरही सर्वोच्च न्यायालयानं आजच्या सुनावणीत नाराजी व्यक्त केली. तसेच 31 डिसेंबरपर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलनाचा वणवा पेटला असून सकल मराठा समाजाच्या वतीने वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केले जाते. या दरम्यान याचा फटका राजकीय पक्षांना देखील बसताना पाहायला मिळत आहे. कालच खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला असताना आज बीड जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही सामूहिक राजीनामा देत मराठा आरक्षणाला आणि जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी केजमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गटाच्या तालुका प्रमुखासह इतर 36 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामा दिले आहेत. मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये तालुका प्रमुख, शाखा प्रमुख आणि सर्कल प्रमुख यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मराठा आरक्षणासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे व मराठा समाजाला कळकळीची विनंती केली. ते म्हणाले, मराठा समाज शांतता आणि शिस्तप्रिय आहे. मागे आरक्षणाची मागणी करताना त्यांनी दाखवून दिलं होतं. आरक्षण मिळवण्यापूर्वी काही लोक कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतात, जाळपोळ करत आहेत. मराठा समाजाने याकडे सजग होऊन पाहिलं पाहिजे. मराठा समाज बांधवांना माझी एक विनंती आहे, टोकाचं पाऊल उचलू नका. आत्महत्येसारखं पाऊल तर अजिबात उचलू नका. आपल्या मुलाबाळांचा, आईवडिलांचा विचार करा, त्यांना वाऱ्यावर सोडू नका, असं भावनिक आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. तसेच मराठा समाजाला 2 टप्प्यात आरक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कुणबी आणि क्युरेटिव्ह पिटिशनचं काम प्रामाणिकपणे करतोय, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. अश्विन पौर्णिमेनिमित्त करवीर निवासिनी अंबाबाई दर्शनाला रविवारी भाविकांची मोठी गर्दी होती. महाप्रसाद सोमवारी होणार आहे, यासाठी मंदिरामध्ये मंडप उभारण्यात आला आहे. नवरात्र उत्सवाची सांगता अश्विन पौर्णिमा महाप्रसादाने होत असते. यंदा मात्र खंडग्रास चंद्रग्रहणामुळे महाप्रसाद सोमवारी म्हणजे आज होणार आहे. मध्यरात्री संपलेल्या चंद्रग्रहणावेळी मंदिरात विविध धार्मिक विधी झाले. सकाळपासून मंदिर पूर्ववत सुरू झाल्याने भाविकांची मोठी गर्दी झाली होती. परजिल्ह्यातील भाविक ही रविवारची सुट्टी असल्याने शहरात दाखल झाले होते. बीडमधील माजलगावमध्ये आक्रमक मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक केली. सोळंकेच्या बंगल्याच्या आवारात उभ्या असलेल्या गाड्याही जळल्या. प्रकाश सोळंकेंनी मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. सध्या सोशल माध्यमावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. एका मराठा आंदोलकानं अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंकेंना फोन केला आणि मराठा आरक्षणाबाबत चर्चा सुरू केली. याच ऑडिओ क्लिपमध्ये बोलताना आमदार प्रकाश सोळंकेंनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं. याच्याच निषेधास प्रकाश सोळंकेंच्या बंगल्यावर आक्रमक आंदोलकांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. साधारण 1.5 तास आंदोलकांकडून आमदार सोळंकेंच्या घरावर दगडफेक सुरू होती. आंदोलकांनी सोळंकेच्या बंगल्याच्या आवारात असलेल्या गाड्याही जाळल्या. प्रकाश सोळंकेंच्या बंगल्यातून धुराचे लोळ येत असल्याचं पाहायला मिळालं. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती समोर आली आहे.